मैत्रिणींनो, प्रत्येकालाच आयुष्यात सुख, समृद्धी आणि धनलाभ हवाच असतो. पण काही वेळा कितीही प्रयत्न केले तरीही घरात दरिद्रता, अशांती आणि आर्थिक संकट येतेच. का बरं असं होतं? कारण काही सवयी, काही कृती अशा असतात ज्यामुळे लक्ष्मी देवी नाराज होते आणि जिथे लक्ष्मी नाराज होते तिथे दरिद्रता आपोआप येते. तुम्ही सर्व देवघरातील काही चुका टाळा. त्या कोणत्या? देवघरात अस्वच्छता ठेवणे, देवस्थानात धूळ, जळलेले उदबत्तीचे काड्या, वापरलेली फुलं हे सर्व ठेवलं तर लक्ष्मी देवी तिथे थांबतच नाही. त्यासाठी उपाय काय करायचा? दररोज देवघर स्वच्छ करा. ताजं पाणी याने देवांना अंघोळ घाला आणि फुलं अर्पण करा. दुसरं म्हणजे देवघरात चप्पल, पैसे किंवा कपडे ठेवणे. देवघरात चप्पल किंवा वापरलेले वस्त्र ठेवलेले असतील तर ती जागा अपवित्र होते. तिसरं, दिवा विझवणे किंवा दिवा न लावणे. संध्याकाळी दिवा न लावल्यास घरामध्ये अंधार आणि दरिद्रतेची ऊर्जा पसरते. खरं सांगायचं झालं तर तुम्हाला माहीत आहे का घरातील स्वच्छतेचं महत्त्व? लक्ष्मी देवीला स्वच्छता खूपच प्रिय आहे. घरातील कोपऱ्यात कचरा, धूळ, जाळे ही सर्व नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. रात्री झाडू लावणे खरंच टाळा. असे मानले जाते की रात्री झाडू लावल्याने लक्ष्मी निघून जाते. पाणी सांडलेले, नळ गळत असणे हे आर्थिक नुकसानाचे लक्षण अधिक प्रमाणामध्ये मानले जाते. नकारात्मक बोलणे आणि भांडण. सर्वात महत्त्वाचं, ज्या घरात सतत वाद, सतत राग, आरडाओरड, कटू शब्द म्हणजेच वाईट बोलणे हे सर्व चालतात तिथे देव राहतच नाहीत. लक्ष्मी देवी सुख, शांतता, नम्रता असलेल्या घरातच स्थिर राहते. त्यावरती मग तुम्ही उपाय करायचा. प्रत्येक सकाळी घरात शुभम करोती कल्याणम हा मंत्र म्हणा आणि सर्वात महत्त्वाचं, दिवसाची सुरुवात या मंत्राने आणि शांततेने करा. धनाचा अपमान केव्हाच करू नका. पैशाला कधीही पायाने स्पर्श करू नका. नोटा, नाणी पसरवून ठेवू नका. कपाटामध्ये व्यवस्थित ठेवा. धन मिळाल्यावर देवाचे आभार मानायला विसरू नका. लक्ष्मी देवी कृतज्ञतेला खूप महत्त्व देते. लक्ष्मी देवीचा किंवा धनाचा केव्हाच अपमान करू नका. पैशाला लाथ केव्हाच मारू नये. महत्त्वाचं म्हणजे रात्रीच्या तुम्ही काहीतरी चुका टाळा. रात्री नखे कापणे, रात्रीचं केस धुणे, भांडी न धुता ठेवणे हे सर्व दरिद्रतेचे कारण मानले जाते. हे झोपण्याआधी तुम्ही तुळशीपाशी दिवा लावल्यास नकारात्मक शक्ती दूर होते. संध्याकाळी घरात गोड सुवास म्हणजे उदबत्ती, अगरबत्ती किंवा चंदन हे पसरवायला विसरू नका. तुळशी व लक्ष्मीचे स्थान. ज्या घरात तुळशी आहे त्या घरात लक्ष्मीचा वास असतोच आणि ज्या घरासमोर तुळस नसते त्याला भुताचा वाडा समजले जाते. तुळशीला रोज पाणी घालणे, प्रदक्षिणा घालणे हे लक्ष्मी प्राप्तीचे शुभ लक्षण आहे. तुळशी व घरातील देवींची मूर्ती दक्षिणेकडे ठेवू नका. यामुळे दरिद्रतेचं प्रमाण जास्त दिसून येतं. घरातील नातेसंबंध. जिथे आई वडिलांचा अपमान होतो, जिथे वडीलधाऱ्यांशी वाद होतो, कोणासोबत भांडण होतं तिथे लक्ष्मी राहत नाही. वडीलधाऱ्यांना आदराने नमस्कार करा. त्यांच्या आशीर्वादाने दरिद्रता नाहीशी होते. दान आणि कृतज्ञता.
जिथे दान केले जाते, जिथे भुकेलेला अन्न भाकर दिले जाते, तिथे दरिद्रता कधीच राहत नाही. दान ही लक्ष्मी टिकवून ठेवण्याची सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे. दर आठवड्याला किमान एकदा तरी एखाद्या गरजूला अन्न किंवा कपडा द्यायला विसरू नका. सर्वात महत्त्वाचं शुभ उपाय आणि मंत्र बघा. श्री सूक्त, लक्ष्मी अष्टक किंवा ओम श्री ही क्ली महालक्ष्मी नमः हा मंत्र रोज 108 वेळा म्हणायला विसरू नका. याने तुमच्या घरातली दरिद्रता, नकारात्मक शक्ती कमी होते आणि लक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये जास्त राहतो. शुक्रवार किंवा पौर्णिमेला तुपाचा दिवा लावा. दक्षिणाभिमुख लक्ष्मी मूर्ती घरात ठेवा, परंतु तिच्यासमोर आरसा केव्हाच ठेवू नका. म्हणून मैत्रिणींनो, लक्ष्मी देवी धनासोबतच सुख, समाधान आणि शांतीही देते. जर आपण घरात स्वच्छता, निर्मळपणा, शांती, आदर आणि श्रद्धा ठेवली तर लक्ष्मी देवी आपोआप प्रसन्न होते. लक्ष्मी प्रसन्न झाली की दरिद्रता कायमची नाहीशी होते. शुभ भवतु. जय लक्ष्मी माता. मैत्रिणींनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. महत्त्वाचं म्हणजे आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता लिहायला विसरू नका आणि व्हिडिओला हाईप द्या. धन्यवाद. भेटूया पुढच्या नवीन एका कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.